तुमच्या दयेने आणि कृपेनं प्रभू आमच्या नागपुडीमध्ये तुमचा श्वास तुम्ही राखून ठेवला आहे. म्हणूनच आज आम्ही या जिवंतांच्या भूमीवरती अजून आहोत. जिवंत सर्व समर्थ बापा, तुमच्या पवित्र वचनातून ही सुंदर वचने तुम्ही आम्हासाठी दिलेली आहेत. प्रभू परमेश्वर बापा, तुमचा पवित्र पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने जेव्हा प्रभू देवा हीच वचने उद्धृत केली की त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मजवरती आलेला आहे, यासाठी की सर्वांसाठी की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी, त्यांच्या दुःखातून त्यांना सुख लाभावं, त्यांच्या सर्व कठीण प्रसंगातून त्यांना मी वाचवावं, त्यांना मी सुखी निरोगी करावं आणि सार्वकालिक जीवनाचा आनंद त्यांना द्यावा. प्रभू परमेश्वर बाबा, ते तुमच्या पुत्राद्वारे तुम्ही सिद्धीस नेलत ही अभिवचनं प्रभू परमेश्वर बाबा कित्येक शेकडो वर्षांपूर्वी प्रभू देवा जी ती भविष्यवाणी केली होती तुम्ही पूर्णत्वास नेली. आज प्रभू परमेश्वर बाबा, आज त्या वचनांच्या वरती आम्ही विश्वास ठेवतो आणि आज ख्रिस्तानंतर प्रभू परमेश्वर बाबा तुम्ही जे आम्हास ही सेवा, याजकपणाची सेवा तुम्ही आम्हास देऊ केलेली आहे, आज त्याचप्रमाणे प्रभू तुम्ही निवडलेल्या याजकाप्रमाणे प्रभू आमची जीवन स्वच्छ, शुभ्र आणि प्रभू परमेश्वर बाबा शुद्ध असावीत, पवित्र असावीत, यासाठी की आम्ही असं म्हणावं की आम्हावरती प्रभू परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि देवानं दिलेले हे सुवृत्त आम्ही या जगासाठी घेऊन जात आहोत. होय प्रभू परमेश्वर बाबा, आज या संपूर्ण जगाला आज तुमच्या वचनाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण की प्रभू या जगामधील असणारी सर्व प्रकारची भीती, कठीण परिस्थिती, निराशा, असणाऱ्या प्रभुदेवा एकमेकांविषयीचा द्वेष, तिरस्कार, मत्सर, या प्रभुदेवा संपूर्ण जगामध्ये जी असलेली अशांतता, प्रभू असणारी जी भ्रष्टता, या सर्वांसाठी प्रभू परमेश्वर बाबा केवळ एकच उत्तर आहे, ते म्हणजे तुमचा पवित्र पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्यावरील आम्ही ठेवणारा विश्वास. प्रभू परमेश्वर बाबा, ज्याने त्यावरती विश्वास ठेवला त्याला अनंत जीवन प्राप्त झालेलं आहे आणि तुमच्या पवित्र आत्म्याने त्या जीवनाचा ताबा घेतलेला आहे. प्रभू परमेश्वर बाबा, आणि तुमच्या पाशी असणारे ते सार्वकालिक जीवनाचे वारीस तुम्ही त्या लेकरांना तुम्ही केलेला आहे. प्रभू परमेश्वर बाबा, ही आशा आणि हा विश्वास प्रभू बाबा यामध्ये जीवन जगण्यासाठी प्रभू तुम्ही सर्वांना उद्युक्त करत आहात आणि ही सेवा तुम्ही आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे. प्रभू परमेश्वर बाबा, त्याची आठवण तुम्ही आम्हाला करून दिली, त्यावर तुमचे उपकार मानतो आणि यावेळेस प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर बाबा, जी तुमची लेकरं या ठिकाणी येऊ इच्छित आहे, त्यांच्या मार्गातील सर्व अडचणी नाही शकतात, त्या सर्वांना सुखरूपपणे ते घेऊन या. प्रभू परमेश्वर बाबा, सुंदर असा तुमचा स्वर्गीय वचनाचा मानना आहे, तो प्रभू देवा त्याचा स्वाद घेण्यासाठी, प्रभू परमेश्वर बाबा त्याचा ते आपल्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर बाबा घेण्याकरता आणि तुम्हा अधिकाधिक जाणून घेऊन तुम्ही पाठविलेला तुमचा पवित्र पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची जी सेवा प्रभू देवा या जगामध्ये तुम्ही पूर्णत्वास नेली, त्याचा विचार करून प्रभू परमेश्वर बाबा आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यासाठी प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये त्यांना नेहमी वागवण्याकरता प्रभू आमचं हे देहाचं मंदिर प्रभू स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र राखण्यासाठी परमेश्वर बाबा आम्ही आमच्या मनाची तयारी करावी, आम्ही त्याप्रमाणे जीवन जगण्याकरता तुमच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रभू देवा सहायता प्रभू आम्ही सतत मागावी आणि तुमच्यामध्ये आणि तुमच्यामध्येच आमचे जीवन आम्ही जगावं असं होय परमेश्वर बाबा. आज या ठिकाणी येणार प्रत्येक आत्मा आज तुमच्या पवित्र आत्म्यानं प्रफुल्लित, प्रसन्न आणि आनंदयुक्त असा असू द्या प्रभू परमेश्वर बाबा. आणि आजच्या या भक्तीमध्ये जे काही प्रभुदेव बापा आज आम्हासाठी तुम्ही राखून ठेवलेला परमेश्वर बापा, तो सर्व
अभिषेकाने सर्व काही अत्यंत लाभदायक, आमच्या आत्मिक उन्नती करता अत्यंत प्रौद्योगिक उन्नत आणि लाभदायक असा प्रवास तुमचा प्रौद्योगिक निवडलेला असेल त्यांना विशेष करून तुम्ही अभिषिक्त करा प्रभू परमेश्वर, यासाठी की तुमचा शब्द त्याच्या सामर्थ्यानं आणि त्याच्या पावित्र्यामध्ये शुद्धतेमध्ये आम्हा प्रत्येकाकडे यावा आणि बोलणार आणि ऐकणार हे दोघेही प्रभू परमेश्वर बाबा आशीर्वादित व्हावेत असेल. सर्व मान सन्मान ही प्रार्थना ख्रिस्त येशूमध्ये करतो म्हणून नाही आपण आपल्या जागी उठून उभं राहूया. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. अपतीत विपतीत या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. अपतीत विपतीत या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. हा जीवन प्रवास कठीण, येते अनेक प्रतिकूल क्षण. हा जीवन प्रवास कठीण, येते अनेक प्रतिकूल क्षण. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडे प्रतिदिन. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडे प्रतिदिन. तो आदि व अंत आहे, हृदयी आनंदाचा झराव आहे. तो आदि व अंत आहे, हृदयी आनंदाचा झराव आहे. दुःख येत्या क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भार आहे. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भार आहे. माझ्या येशूची अपरम प्रीती, मला नाही कशाची भीती. माझ्या येशूची अपरम प्रीती, मला नाही कशाची भीती. क्लेश संकट मरण नग्नता उपोषण, ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. क्लेश संकट मरण नग्नता उपोषण, ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय
प्रिय फार. या जीवनात तोच आधार. अपती विपती या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार. आपती विपती या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार. तो कधी न मला सोडणार. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला. ओ समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला. जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, हो लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. जिसके लिए सर्वसंभव, वो यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सर्वसंभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हो जय जयकार. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. क्यों ना उस पर तन मन हारे, वे अपना अधिकार. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार
का सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है पदासन पदासन, स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है पदासन पदासन, आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए, सारी सृष्टि उसकी रचना, उसका ही है प्रताप। ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे, उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी ना डरेगा डरेगा, उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी ना डरेगा डरेगा। चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकाल, सब संकट से सब कष्टों से ले जाएगा पार। हो जय जयकार करे, हो जय जयकार करे। तुझ्याकडे मी आलो, दुःख माझे घेऊन, जगायचे आहे मजला, तुझ्यामध्ये शुद्ध होऊन, तुझ्याकडे मी आलो, दुःख माझे घेऊन, जगायचे आहे मजला, तुझ्यामध्ये शुद्ध होऊन, शुद्ध मला कर येना, प्रीतीने भर येना, शुद्ध मला कर येना, प्रीतीने भर येना, येना येशू येना, येना येशू येना, येना येशू येना, येना येशू येना, जीवनात माझ्या येना, येना माझ्या मनात येना, जीवनात माझ्या येना, येना माझ्या मनात येना, अभिषेकाने तुझ्या मला तू भर येना, अभिषेकाने माझ्या मला तू भर येना, अंधारात जीवन माझा प्रकाश तू करना, स्पर्श मला कर येना, मिटीत मला घेना,
क्लेश मला कर येना, मिठी कृम मला घेना, येना येशू येना, येना येशू येना, येना येशू येना, येना येशू येना, जीवनात माझ्या येना, येना माझ्या मनात येना, जीवनात माझ्या येना, येना माझ्या मनात येना, येना येशू येना, येशू येना, येना येशू येना, येना येशू येना, येना येशू येना, जीवनात माझ्या येना, येना माझ्या मनात येना, जीवनात माझ्या येना, येना माझ्या मनात येना. हे माझ्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीचा निर्माण करता माझ्या देवा, हे दिवस दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद प्रभू परमेश्वरा. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणाजवळ आज आले असताना प्रभू परमेश्वरा, आम्ही जे गीत गायलो प्रभू परमेश्वरा, ते तू स्वर्गात मान्य करून घे प्रभू परमेश्वरा. हे देवप्पा, आम्ही वचनासाठी प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. हे देवप्पा, पाळक साहेबांवर तुझा विपुल आशीर्वाद असू दे प्रभू परमेश्वरा. हे देवप्पा, आम्हाला जे ते शिकवतील प्रभू परमेश्वरा, आम्ही त्याप्रमाणे चालण्यासाठी आम्ही त्याचा प्रयत्न करावा आणि प्रकाशित होऊन दुसऱ्यांना सुद्धा प्रभू परमेश्वरा प्रकाशित आणावा असं होऊ दे प्रभू परमेश्वरा. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हाती देत तारणाऱ्या येशूच्या प्रियाने गोड नावाने मागते म्हणून त्या एक पित्या, आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडं आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. प्रियानो, आज महत्त्वाचा विषय आम्ही हाताळत आहोत आणि गेले काही दिवसापासून आम्ही निवास मंडपाचा अभ्यास करत आहोत आणि निवास मंडप यातील छावणी, द्वार आणि वेदी याचा अभ्यास आम्ही केलेला आहे. आज आम्ही गंगाळ याकडे आम्ही येणार आहोत आणि गंगाळाचा अभ्यास आम्ही करणार आहोत. पिरानो, फार महत्त्वाचा आहे. जेव्हा आम्ही निवास मंडपाचा अभ्यास करतो आणि जेव्हा आम्ही देवाच्या वचनाचं जुन्या करारातून जी ख्रिस्ताची छाया होती त्याचा जेव्हा अभ्यास करतो, आम्ही खरोखर स्वतःला भाग्यशाली समजावं की तुमच्याकडं आणि आमच्याकडं सावली पण आहे, जे जुन्या करारात जी छाया होती, आणि वास्तविक ख्रिस्त सुद्धा नव्या करारातील तुमच्या आणि आमच्याकडं आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही इब्री करासपत्र शिकत आहोत आणि निर्गम याचं पुस्तक शिकत आहोत, परमेश्वर
त्याच्या वचनातून तुम्हाला आम्हाला त्याच्या सत्यामध्ये चालवत आहे. आणि आज आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आम्ही बघितलं की आम्ही द्वारातून आत आलेलो आहे. ख्रिस्त म्हणलेलं द्वार आहे आणि ख्रिस्ताचे 4 ऑफिसेस आम्ही बघितलेले आहेत. 4 शुभवर्तमान आहेत आणि प्रगटीकरणातील 4 प्राणी, त्या प्राण्याचे 4 चेहरे आहेत आणि ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे. आणि जेव्हा आम्ही ख्रिस्त म्हणलेल्या द्वाराला आम्ही भेटतो, ख्रिस्ताला आम्ही ओळखतो, आमच्या समोर पहिल्यांदा एक वस्तू येते, ती म्हणजे फर्निचर येतं, ते म्हणजे वेदी, होम वेदी, जे ख्रिस्ताच्या मरणाचं दर्शक आहे, वधस्तंभाचं दर्शक आहे. आणि 5 हा कृपेचा आकडा आहे, अंक आहे. आणि 5 या वेदीजवळ 5 हा आकडा प्रामुख्यानं दिसून येतो. आणि 5 अर्पण आहेत, 5 वस्तू त्या वेदीजवळ होत्या आणि 5 हात त्याचं चौरस होता आणि 5 हा कृपेचा शब्द आहे. प्रियानो, कृपा परमेश्वरानं तुमच्यावर आणि आमच्यावर केलेली आहे. प्रियानो, आमची लायकी नव्हती, आमची जी पात्रता नव्हती, आम्ही देवाच्या योजनेच्या बाहेरचे लोक होतो, देवाचे निवडलेले लोक आम्ही नव्हतो. पण परमेश्वरानं ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि आम्हाला या मंडपामध्ये येण्याची संधी दिलेली आहे. आणि येशू ख्रिस्तानं तो दाखला दिलेला आहे त्या मेजवानीचा, की आम्हाला त्या चौकातून, त्या रस्त्यावरून आम्ही भटकत होतो, आम्ही जगामधले होतो, आम्हाला बोलवलेलं आहे. पण बोलवताना आत येताना एक कंडिशन आहे आणि ती आम्ही बघितली की आमच्याकडं तो झगा असणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण आहे की ज्या वेळेस तुम्ही आम्ही त्या द्वारातून आत येतो, आमच्या समोर परम पवित्र अशी वस्तू येत आहे आणि ती म्हणजे हे वधस्तंभ आहे, ही वेदी आहे. आणि देवाचं वचन आम्हाला मागच्या वेळेस आम्ही शिकलेलो आहोत की आमची कोणत्याच प्रकारची नग्नता त्या ठिकाणी दिसू नये. आणि म्हणून परमेश्वर किती चांगला आहे बघा, परमेश्वरानं आमच्यासाठी सगळ्या गोष्टीची पूर्तता जगाच्या स्थापनेपूर्वीच केलेली आहे. येशू ख्रिस्त छावणीत यासाठी आला की त्याच्या परिपूर्ण जीवनाच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि आम्हाला आमची नग्नता, जे आम्ही पापामुळे आम्ही नग्न झालो होतो, ती नग्नता झाकण्यासाठी आमच्यासाठी तारणाची वस्त्र, धार्मिकतेचा झगा शिवलेला आहे. आणि या वेदीवर देवाने जगावर एवढे मोठे प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावर, त्या वेदीवर दिलेला आहे. दुसरं पापाचं परिणाम आहे, पापाचं वेतन मरण आहे. आता मरणाचं प्रॉब्लेम आमचा आहे, समस्या आहे, आमच्यामध्ये मरण आलेलं आहे, आम्ही पाप केलेलं आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. आता मला जर मरायचं नाही तर कोणीतरी मरणं गरजेचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा जगाच्या स्थापनेपूर्वीच परमेश्वरानं वधलेला कोकरा म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्या वेदीवर त्याने तुमच्या आणि आमच्यासाठी ती प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे, प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. आता ह्या ठिकाणी आम्हाला काय दिलेलं आहे? नीतिमत्वाचा झगा. आता या ठिकाणीहून आम्ही जेव्हा आता पुढे जाणार आहे, आता लक्षात ठेवा इथं आमची परिस्थिती काय आहे. या वेदीजवळ परमेश्वर आमची पाप बघत नाही, तर आमच्या पापाच्या बदली कोणतरी मेलेला आहे. आणि कोण मेलेला आहे? येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. आम्ही पाप केलं, पण आमचे सगळे अपराध कुणावर लादलेत? त्या कोकऱ्यावर लादले आहेत. आमच्या पापाचं वेतन जे मरण होतं ते ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर घेतलेलं आहे. परमेश्वराचा जो आमच्यावर आम्ही पाप केलं होतं तो क्रोध होता, तो क्रोध ख्रिस्तानं 2000 वर्षापूर्वी स्वतःवर या वेदीवर, त्या वधस्तंभावर घेतलेला आहे. आणि म्हणून आता ख्रिस्त
जेव्हा आमच्यासाठी मरण पावलेला आहे, पापाचं वेतन मरण आहे, आम्ही मरणार होतो पण ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलेला आहे. आता परमेश्वर आमच्याकडे कसं बघत आहे? आता इथं आलेलो आहे, आम्ही कोणता झगा घालून घातलेला आहे? नीतिमत्वाचा झगा घालून आलेला आहे, धार्मिकतेचा झगा घातलेला आहे. आता आम्ही नग्न नाही आहे. तर आम्हाला परमेश्वरानं जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही बघितलं आता इथून पुढचे सगळे गोष्टी जे आम्हाला मिळणार आहेत ते आमच्या विश्वासाच्या कबुलीवर आम्हाला मिळणार आहेत. आता जेव्हा मी वधस्तंभावर येशू ख्रिस्त जो माझ्यासाठी मरण पावलेला आहे, आणि जर तुम्ही अर्पण शिकले असाल, जेव्हा बायबल स्टडी आपण घेतला तेव्हा आम्ही शिकलो की जेव्हा अर्पण इथं केले असायचे तो घरातला प्रमुख तो काय करायचा, त्या कोकऱ्याच्या डोक्यावर काय ठेवायचा, हात ठेवायचा, आणि तो हे कबूल करायचं की आता आमचे सगळे पाप आम्ही कुणावर घालत आहे, त्या कोकऱ्यावर घालत आहे. आणि मग कोकऱ्या कुणासाठी? आमच्यासाठी आणि आमच्या घराण्यासाठी वधला जात आहे. आणि एकदा का हे विश्वासानं मी कबूल केलेलं आहे, विश्वासानं मी ख्रिस्ताचं अर्पण कबूल केलेलं आहे, विश्वासानं मी कबूल केलेलं आहे ख्रिस्त माझ्या पापासाठी रतबदली म्हणून मी मरणार होतो, पण ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावलेला आहे. आणि ख्रिस्तानं परमेश्वराचा तो क्रोध स्वतःवर घेतलेला आहे आणि आमच्यासाठी खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे पापाची क्षमा आम्हाला काय केलेली आहे, दिलेली आहे. आता हे सगळे येशू ख्रिस्ताचे या भूतलावरचे वस्तुनिष्ठ काय आहेत, लाभ आहेत. हे जेव्हा आम्ही विश्वासानं स्वीकारतो तेव्हा आणि तेव्हाच आम्ही पुढची पायरी आम्ही काय करतो, जात असतो. आता पुढच्या सगळे जे वस्तू तुम्हाला दिसत आहेत त्या गंगाळापासून सगळ्या ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत त्या फक्त आणि फक्त याजकांच्याच उपयोगाच्या आहेत. लक्षात ठेवा, याचा उपयोग इथून पुढच्या सगळ्या वस्तूंचा उपयोग, जे साहित्य तुम्हाला दिसत आहे त्याचा उपयोग फक्त आणि फक्त याजक वर्गच करत होता. आणि म्हणून आता लक्षात ठेवा, इथं आम्हाला झगा दिलेला आहे, इथं आमच्या पापाची क्षमा केलेली आहे. आता बऱ्याच वेळेस आम्ही इथंच थांबतो, पण देवाची इच्छा आहे आणि नवा करार आम्हाला सांगतं की तुम्ही आणि आम्ही कोण आहोत, तर याजक गण आहोत. 1 पेत्र याचा 2 अध्याय 5वं वचन आणि 9वं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही आणि आम्ही विश्वासणारे जेव्हा येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनाचा तारणारा म्हणून स्वीकारतो त्या द्वारामध्ये, जेव्हा आम्ही त्या विधीवर येतो आणि ख्रिस्ताचं रक्त आम्ही स्वीकारतो, त्याची मुक्तता, त्याच्या मरणाच्या द्वारे जी मिळवलेली मुक्ती आहे ती आम्ही जेव्हा विश्वासानं स्वीकारतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की इथून पुढे कोण प्रवेश करणार आहे, माझं डेस्टिनेशन कुठं आहे, मला कुठं पोचायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठं आहे दयासन? शेवटच्या खोलीमध्ये आहे दयासन आहे, जिथं देवाची उपस्थिती आहे, ज्या ठिकाणी देव मनुष्याला भेटतो. आता तो प्रवास जर मला करायचा आहे आणि मला त्या ठिकाणपर्यंत जर मला पोचायचं आहे, तर मला हिथून मला तिकडे उडी मारता येत नाहीये, तर मला या पावलांनीच जायचं आहे, या क्रमानेच जायचं आहे. आणि म्हणून परमेश्वरानं मोशेला हा क्रम दिलेला आहे आणि तुम्ही आणि आम्ही हा क्रम पाळलाच पाहिजे. आता जेव्हा आम्ही वेदी सोडत आहोत, आमच्या समोर हे गंगाळ येत आहे. निर्गम याचा माईक ज्याच्याकडे आहे त्यांनी पटपट पटपट बायबल वाचा. निर्गम याचा 30वा अध्याय 17 ते 21 वचन.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, धुण्यासाठी तू पितळेचे एक गंगाळ बनवावे, त्याला पितळेची बैठक करावी, ते दर्शन मंडप आणि वेदी यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे, त्यात अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हातपाय धुवावे. दर्शन मंडपात जातेवेळी आणि वेदीपाशी सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय पाण्याने धुवावे, नाहीतर ते मरतील. अहरोन व त्याचे वंशज यांच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा. पिढ्यान पिढ्या निरंतरचा हा विधी व्हावा. काय विधी व्हावा? तर सेवा करण्यासाठी याजक आरोन त्याची लेकरं जेव्हा आत जातील, त्यांनी काय करायचं आहे? या घंगाळात काय करायचं आहे? पाणी आहे, या पाण्याने स्वतःला काय करायचं आहे? त्याचे हात आणि पाय दोन्ही धुवायचे आहेत. आता इथं फार महत्वाच्या गोष्टी परमेश्वर मोशेला सांगतो. तो सांगतो की सेवा करण्यासाठी. आता तुम्ही आणि आम्ही सेवक आहोत. तुम्ही आणि आम्ही सेवक आहोत हे आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. आता इथून पुढचे सगळे जे वस्तू तुम्हाला दिसत आहेत ते याचकांच्या वापरासाठी आहेत, याचकांसाठी आहेत. जर मला पुढं जायचं आहे तर मी हे सत्य समजून घेणं गरजेचं आहे की मी एक याजक आहे. मी एक याजक आहे. प्रियानो, परमेश्वरानं प्रत्येक विश्वासणाऱ्यांना हे याजक पण दिलेलं आहे. प्रियानो, परमेश्वरानं आम्हाला पंगू केलेलं नाही. आम्ही कुणाच तरी वाट बघावी, कोणतरी यावं, आमच्यावर डोक्यावर हात ठेवावी, प्रार्थना करावी, कोणीतरी आमच्यासाठी मध्यस्थी करावी. नाही प्रियानो, परमेश्वराने आमच्यासाठी एकच मध्यस्थ ठेवलेला आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त. आता आमच्यामध्ये आणि देवामध्ये कोणताही पास्टर नाहीये, कोणताही स्वार्थिक नाहीये, कोणताही संदेष्टा नाहीये. आणि मी नेहमी सांगतो की बाहेर जेव्हा तुम्ही जाता कुणाचाही हात तुम्ही स्वतःवर डोक्यावर ठेवून घेऊ नका. आपण या मंडळीमध्ये शिकवतो की परमेश्वर आणि आपला व्यक्तिगत नातेसंबंध महत्वाचा आहे. कोणीच आमच्यासाठी मनुष्य मध्यस्थी नाही. परमेश्वरानं आमच्याशी नातेसंबंध प्रस्थापित, व्यक्तिगत नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठीच हा सगळा योजना आखलेली आहे. आणि म्हणून आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की मी इथून जेव्हा मी ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, त्याचं रक्त मी माझ्या जीवनावर अप्लाय केलं आहे, त्याची खंडणी माझ्यासाठी भरली गेलेली आहे आणि परमेश्वराचा माझ्यावरचा क्रोध ख्रिस्तानं माझा घेतलेला आहे. आता मी खात्री धरावी आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये विश्वासणारे म्हणून हे सत्य माझ्या जीवनात बिंबवून ठेवावं की मी याजक आहे. फक्त संदेष्टे चर्चमध्ये बोलणारे याजक नाही. ही 5 पदरी सेवा वेगळी आहे, ती हित आहे. ही 5 पदरी सेवा मंडळीला सत्यात स्थिर करण्यासाठी आहे. पण सत्य काय आहे? तुम्ही प्रत्येक जण ख्रिस्तासारखं परमेश्वराचे याजक आहात आणि ख्रिस्त आमचा कोण आहे? प्रमुख याजक आहे. आणि एक दिवस तुम्ही आणि आम्ही त्याच्या प्रतिमेत बनणार आहोत. आणि म्हणून इथून पुढे जर मला जायचं आहे तर मी हे सत्य माझ्या जीवनात असणं गरजेचं आहे की मी याजक आहे. आणि जर मी याजक आहे, नव्या करातल्या याजकाला 2
कार्य आहेत. कोणकोणते? पहिले पेत्र याचं 2 अध्याय 5वं वचन वाचा कोणतरी. तुम्ही स्वतः 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 लक्षात ठेवा, स्वतः. म्हणून दुसऱ्या तिसऱ्याला कोणीही तुमच्यासाठी प्रार्थना करायची वेळ येऊ देऊ नका. परमेश्वराचं वचन सांगते तुम्ही स्वतः समजून घ्या तुम्ही कोण आहात. तुम्ही कोण आहात? तुम्ही जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात. पुढं नंतर तुम्हाला पाहायला मिळेल की तो म्हणतो की पाया ख्रिस्त आहे, ख्रिस्तावर तुम्ही उभा आहात. पुढं यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण्यासाठी देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ सादर करण्यासाठी तुम्ही कोण आहात? पवित्र याजकगण आहात. आता तुमची जबाबदारी देवाबरोबर आहे आणि देवाला आत्मिक यज्ञ सादर करायचा आहे तुम्ही. आणि म्हणून परमेश्वरानं तुम्हाला मला याजकीय सेवा दिलेली आहे. आता पहिलं याजक आहे नव्या करारात, तुम्ही आम्ही दुहेरी याजक पण आम्ही स्वीकारलेला आहे. परमेश्वरानं आम्हाला दुहेरी याजक दिलेला आहे. एक, मी माझी आत्मिक सेवा देवाबरोबरचे नातेसंबंध नीट करण्यासाठी, देवाला आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनात मी करण्यासाठी मी काय करत आहे? आत्मिक यज्ञ परमेश्वरासाठी करायचं आहे. म्हणून मी कोण आहे? पहिलं पवित्र याजक गण आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून परमेश्वरानं आम्हाला प्रत्येक गोष्ट जेव्हाच्या तेव्हा ज्या त्या पायरीवर ज्या त्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण आम्ही विसरतो नव्या करारात की आम्ही याजक आहोत. आम्हाला असं वाटतं की झगा घातलेले, ऑर्डेन झालेले, मोठमोठ्या सभा घेणारे ते याजक आहेत. नाही, 5 पदरी सेवा मंडळीसाठी दिलेली आहे. ही मंडळीसाठी आहे, पण मंडळीतील प्रत्येक विश्वासणारा हा याजक आहे. आता 5 पदरी सेवेमध्ये याजक पण नाही. 5 पदरी सेवा कोणकोणती आहे? पहिली प्रेषित, दुसरा संदेशना, तिसरा सुवार्तिक, चौथा पास्टर आणि शिक्षक. ही 5 पदरी सेवा आम्हाला सत्यात उभा करते, मंडळीला दिलेली आहे. आपण पुढचा भाग जेव्हा जाणार आहे आम्ही त्या ठिकाणी अभ्यासणार आहे. पण आता इथून पुढचा प्रवास फक्त जे विश्वास ठेवतात की आपण याजक आहोत, त्यातील पहिला भाग, मी पवित्र याजक आहे आणि मी अंतःकरणातून आत्मिक यज्ञ परमेश्वराला करायचे आहेत. पहिलं याजक. पण 9वं वचन काय सांगतंय? पहिले पेत्र 2 अध्याय 9वं वचन. पण तुम्ही तर निवडलेला वंश, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक गण. आता बघा, पहिलं आत्मिक याजक माझ्या आणि देवाचे नाते संबंध आहे. आता हे राजकीय याजक गण काय आहे? आता ही स्ट्रॅटर्जी ठेवलेली आहे बघा. ही गंगा पवित्र स्थान जिथं परमेश्वराची उपस्थिती आहे आणि वेदी यांच्या मधोमध आहे. स्ट्रॅटर्जिक त्याची स्थिती आहे. आता इथं जेव्हा मी येतो, एक मी पवित्र याजक आहे, मला तिकडे जायचं आहे, माझ्यासाठी माझे देवाचे नातेसंबंध नीट करायचे आहेत, आणि मला इकडे यायचं आहे आणि मला लोकांसाठी ही सेवा करायची या वेदीवर. जे अंधकारात आहेत त्यांना प्रकाशात आणायचं, हेही काम माझं आहे. इतरांसाठी मध्यस्थी करायची, इतरांसाठी
हा वधस्तंभ उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि त्याला काय म्हणलेलं आहे? राजकीय याजकगण. 2 याजकीय सेवा आम्हाला नव्या करारात दिलेल्या आहेत. आणि हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही आणि हे जोपर्यंत आम्ही प्रॅक्टिकलमध्ये आमच्या जीवनात आणत नाही तोपर्यंत आम्ही पुढील प्रवास करू शकणार नाही. आता इथून पुढचा प्रवास हा फार महत्वाचा आहे. महत्वाच्या गोष्टी आमच्या जीवनात घडायला लागणार आहेत. आता निर्गम याचा 38वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये ह्या गंगाळाचे आणि एक कॅरेक्टर सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? त्याने गंगाळ व त्याची बैठक पितळेची बनवली. दर्शन मंडपाच्या द्वाराजवळ सेवा करीत असलेल्या स्त्रियांच्या आरशाचे हे पितळ होते. आता इथं फार महत्वाच्या गोष्टी परमेश्वर सांगत आहे. आता हे पितळ, आता या पूर्वीसारखं आरसे नव्हते आपल्याकडे, काचेचे आरसे अजून इन्व्हेंट व्हायचे होते. आणि मग या स्त्रिया काय करायच्या? हे पितळ, खास पितळ असायचं, त्याला पॉलिश करून 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 एकदम असं आरशासारखं ते पितळ होतं. आणि त्या स्त्रिया आरसा म्हणून त्या पितळेचा वापर करत होते. आता पर्टिक्युलर बघा, ते लिहिलेलं आहे, हे पितळ कसं वापरलं मोशेनं? वाचा 8वं वचन. त्याने गंगाळ व त्याची बैठक पितळेची बनवली. दर्शन मंडपाच्या द्वारापाशी ज्या स्त्रिया सेवा करत होत्या त्यांच्या आरशाची ही पितळ होती. आता तुम्ही म्हणाल काय फरक पडतो पाळक साहेब, पण जेव्हा हे डिस्क्रिप्शन आहे, हा जो तपशील दिलेला आहे, हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. आता सगळ्याची लांबी रुंदी किती होती हे परमेश्वरानं मोशेला सांगितलेलं आहे. प्रत्येक साहित्य किती बाय किती पाहिजे हे सांगितलेलं आहे. पण 2च वस्तू अशा आहेत या पूर्ण निवास मंडपामध्ये, त्या ठिकाणी परमेश्वरानं तिची लांबी रुंदी सांगितलेली नाही. गंगा याची लांबी रुंदी उंची काय होती हे सांगितलेलं नाही. आता ह्यामध्ये सुद्धा परमेश्वराचा फार मोठा दृष्टिकोन आहे. जेव्हा मी या गंगाळाकडे बघतो, हे गंगाळ हे ख्रिस्ताचं दर्शक आहे. आता ख्रिस्ताचं काय म्हणून दर्शक आहे? तर देवाचं वचन, लोगस. आता देवाच्या वचनाला 2 शब्द वापरलेले आहेत, लोगस आणि रेमा. आता मी लोगस बद्दल बघत आहे, रिटर्न वर्ड ऑफ गॉड, देवाचा लिहिलेला शब्द. हे गंगा देवाच्या लिहिलेल्या शब्दाचं दर्शक आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. हे ख्रिस्ताचं दर्शक आहे. आता लक्षात ठेवा, ह्या वेदीवर आता ह्या 2 वस्तू आम्हाला शुद्ध करण्यासाठी दिलेल्या आहेत. जेव्हा मी अंगणात येतो आणि पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान हे स्वर्गाचं दर्शक आहे.
त्या ठिकाणी जाण्यासाठी मला 2 गोष्टीतून शुद्धता होणं फार गरजेचं आहे. आता ह्या विधीवर रक्ताच्या द्वारे तुम्हाला आम्हाला शुद्ध केलेलं आहे आणि आम्हाला इथं नीतिमान बनवलेलं आहे, लक्षात ठेवा. आता हे शब्द बघा, आम्ही सरसकट सगळे शब्द वापरतो नाही काय, नीतिमान, पवित्रीकरण, नाही का, पण हे कोणत्या टप्प्यामध्ये आमच्या जीवनात घडत असतात, त्यांचा सिक्वेन्स काय आहे, आणि हे तुमच्या आणि आमच्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे हे आम्ही नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. आता या विधीवर शुद्ध करण्यासाठी आम्हाला नीतिमान बनण्यासाठी रक्त वापरलं गेलेलं आहे. तर इथं मला पवित्र करण्यासाठी माझ्यासाठी पाणी उपलब्ध आहे आणि म्हणून रक्त आणि पाणी तुम्हाला आम्हाला शुद्ध करतात. म्हणून येशू ख्रिस्त वधस्तंभी असताना ज्यावेळेस त्या रोमी शिपायानं येशू ख्रिस्ताच्या कुशीत भाला बोचकला, 2 गोष्टी बाहेर पडल्या, पाणी आणि रक्त. हे तुमच्या आणि आमच्या शुद्धतेसाठी होत्या आणि म्हणून मरण आणि पुनरुत्थान यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं रक्त आणि पाणी परमेश्वरानं तुमच्या आणि आमच्यासाठी शुद्धतेसाठी वापरलेलं आहे. आता पावित्रीकरण काय आहे? सायंटिफिकेशन म्हणलेलं आहे इंग्लिशमध्ये, त्याला मराठीत पवित्रीकरण म्हणलेलं आहे. मग आता इथून पुढचा प्रवास हा कुणाचा आहे? तर तो याजकाचा आहे. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय वाचा कोणतरी, माईक ज्याच्याकडे आहे. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय वाचा, पहिल्या वचनापासून. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेला होता. तुम्ही आपले अपराध व पातके यामुळे मृत झालेले होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. त्या पातकांमध्ये पूर्वी तुम्ही चालत होता. अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणांप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व 11वे वचन वाचा पासून. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुनती म्हणविणाऱ्या लोकांकडून बेसुनती म्हणविले जाणारे होता. ते यहुदी लोक ज्यांची सुनता झाली होती. सुनता हा अशी गोष्ट आहे जी परमेश्वराच्या करारात जे लोक आहेत त्यांची केली जाते. हे चिन्ह आहे की आम्ही परमेश्वराचे लोक आहोत. आणि हे सुनता केलेले लोक तुम्हाला काय म्हणत होते? बेसुन. तुम्ही बेसुनते म्हणजे कोण आहे? पुढे ते म्हणते बघा वाचा. तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारातना पारके आशाहीन व देह व विरहित असे जगत होता. ही आमची दशा, आमची दुर्दशा होती. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता तर तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या कशाच्या? कुणाच्या? कुठं आहे रक्त? विधीवर. लक्षात ठेवा. आता हे जुना करार नवा करार तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहे. फक्त आम्हाला शिकवलं की आम्ही नवा करार पाळावा, जुना करार पाळू नये. पण जोपर्यंत आम्ही जुना करार नीट समजून घेत नाही तोपर्यंत आम्हाला नव्या करारातील कोणतीच तत्व नीट समजता येणार नाहीत आणि आमचा रस्ता सार्वकालिक जीवनाचा चुकणार आहे. आता काय म्हणतो की तुम्ही आता बाहेर होता, परके होता, ख्रिस्त विरहित होता, इस्रायलच्या राष्ट्राबाहेरचे होता, तुम्ही देव विरहित होता, आशाहीन होता.
दुर्दशा होती तुमची. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते आता तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे ओघे जवळचे झाला आहात. कारण तोच आमची शांती आहे. त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र नाहीसे केले. यासाठी स्वतःच ठायी दोघांचा एक मानव निर्माण करून त्यांनी शांती प्रस्थापित करावी. आता बघा परमेश्वरानं काय केलं की तुम्हाला आणि आम्हाला ही दोघं कोण वेगवेगळे परराष्ट्रीय आणि देवाचे निवडलेले लोक यांच्यामध्ये वैर होतं. तो म्हणतो ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे त्या दोघांना, पुन्हा दोघांना, परराष्ट्रीय आणि इस्रायल लोक, परमेश्वराचे निवडलेले त्याच्या करारातले लोक आणि तुम्ही कराराच्या बाहेरचे परराष्ट्र लोक, या दोघांना एक केलं. आणि म्हणून पाऊल पहिल्या वचनात, दुसऱ्या वचनात, तिसऱ्या वचनात तुम्ही आणि आम्ही म्हणतो. तुम्हीही तेच चुका केल्या, आम्हीही चुका केल्या. तुम्ही देवाचा क्रोध होता आमच्यावर होता, तुमच्यावर पण होता. ह्या दोघांना एक केलं आणि आडभिंत नाहीशी केली. आता बघा याजकीय सेवा कुणाला होती? फक्त निवडलेल्या लोकांमधील निवडलेल्या वंशाला, लेवी वंशाला. लक्षात ठेवा, सगळ्याच निवडलेल्या लोकांना याजक होता येत नव्हतं, फक्त लेवी वंशालाच. मग आम्ही किती, आम्हाला मान आहे नाही का, बहुमान आहे की आम्हाला दोन्ही याजकीय पद हितं मिळालेलं आहे. आणि म्हणून इथून पुढचा प्रवास जर मी ह्या विश्वासानं जगत आहे आणि ह्या कृतीनं जगत आहे की मी याजक आहे, तर आणि तरच मी पुढं जाऊ शकतो. आणि पुढचे सगळे आशीर्वाद आहेत ते मला मिळू शकतात जेव्हा मी माझ्या जीवनात खात्री असते की मी याजक आहे. आणि मग जेव्हा मी याजक आहे हे जेव्हा मला माहीत असतं, मी दुसऱ्या तिसऱ्याकडे जाईन का हो? मी कुणाकडे जाईन? कुणाकडे जाईन? मी डायरेक्ट देवाकडे जाईन आणि येशू ख्रिस्ताच्या नावात मी त्याच्याकडे मागेन. अनेक मंडळी हे शिकवत नाहीत. त्याचं कारण आहे की ते मंडळीला पंगू बनवतात आणि पालकाच्या कंट्रोलमध्ये ते असावे. काय झालं? पालकांकडे जायचं, काय झालं? पालकांकडे जायचं. मग पालक तेल देतो, पाणी देतो, सगळं करतो. आणि मग देवाच्या वचनापासून आम्ही काय करतो? माग जातो. पण परमेश्वराची इच्छा आहे आम्ही हे ओळखावं की आम्ही याजक आहोत आणि आमच्यासाठी एकच याजक आहे, प्रमुख याजक ख्रिस्त. तोच आणि तोच आम्हाला परमेश्वराकडे घेऊन जाणार आहे किंवा आमच्या मागण्या तो पूर्ण करणार आहे. आता ते प्रार्थना कुठं आहे? त्या धूप विधीजवळ आहे. इथं प्रार्थना नाही आहे. आपण हा अभ्यास झाल्यानंतर देवाच्या समक्षतेत कसं जायचं, ह्या निवास मंडप अशासाठी केला की हा पॅटर्न दिलेला आहे देवाच्या समक्षतेत जायचं. हा पॅटर्न आमच्या प्रार्थनेचा सुद्धा आहे. आपण दोन्ही पॅटर्न आपण शिकणार आहोत, आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. पण या नमुन्यामध्ये समोर असताना हा पूर्ण रिप्लिका आपण ते नीट समजून घेणार आहे. जर मला देवाच्या समक्षेत जायचं आहे तर ह्या स्टेप्स आम्हाला कशा आमच्या जीवनात घडत जातात. पण मी प्रामुख्याने एक गोष्ट तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आणि आम्ही याजक आहोत.
हे आम्ही कधीच विसरू नये. आता ह्या ठिकाणी रक्त आम्हाला या पितळेच्या वेदीवर आम्हाला शुद्ध करतं आणि आणि आम्हाला तिथं नीतिमान बनवतं. या ठिकाणी पाणी आहे जे आम्हाला पवित्र करतं. आता मला पवित्र स्थानात जायचं आहे हे लक्षात ठेवा. नुसतं नीतिमान मी असून उपयोग नाही, तर आमची अनेक गरज आहे की आम्ही पवित्र सुद्धा असावं. म्हणजे देवासाठी वेगळे केलेले. पवित्र म्हणजे काय? देवासाठी वेगळे केलेले, देवाच्या सेवेसाठी वेगळे केलेले, जगातून बाजूला केलेले. आता हितून जेव्हा मला समजतं मी बाजूला केलेलं आहे, तेव्हाच मी मंडळीमध्ये स्थिर होतो. बघा किती चुकीचं आम्हाला शिकवलेलं आहे. 30 वर्ष आम्ही मंडळीत आहोत, पण आम्हाला हे माहित नाही की आम्ही याजक आहोत. बसलेला प्रत्येक व्यक्ती, मंडळीतील प्रत्येक सभासद याजक आहे. मंडळीत रुजू व्हायच्या आधी ही स्टेप आहे. इथं मला काय केलेलं आहे? याजक बनवलेलं आहे. आणि मला कुठं ठेवलेलं आहे? त्या मंडळीत सेवा करायला. 2 प्रकारची सेवा आहे. एक मला माझ्यासाठी आत्मिक यज्ञ परमेश्वराला सादर करायचे आहेत, आणि पुन्हा याचा आहे आणि मला या वेदीवर दुसऱ्यांसाठी मला काय करायचं आहे? सेवा करायची आहे. आणि म्हणून वरील रक्त आम्हाला सेवा करण्यास सिद्ध करते. वेदीवरील रक्त आम्हाला सेवा करण्यासाठी सिद्ध करते. इफिसकरस पत्र 2 अध्याय मगाशी आपण वाचलं. याजकांना सेवेसाठी वेगळं केलं जात होतं जुन्या करारात, आणि म्हणून तुम्हाला आम्हाला वेगळं केलेलं आहे. आम्हाला जगातून बोलवलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. कशासाठी? इक्लेशिया मंडळीला, इक्लेशिया हा शब्द आहे बोलवलेल्या लोकांचा समूह. कशाला बोलवलंय हो? सेवा करायला. तू बोलाविले करतो का आम्ही? हा प्रश्न का नुसतं गीत गातो? वाईट वाटतं कधी कधी. याजक आहे आणि माझ्यासाठी प्रमुख याजक ख्रिस्त आहे. बरेच बघितले मी, अनेक सेवकांचे शापित सेवक आहेत. जेव्हा आम्ही त्यांच्या डोक्यावर आम्ही त्यांचा हात लावतो, त्यांचे शाप आपल्यावर येतात. म्हणून माझं नेहमी उत्तेजन असतं की तुम्ही स्वतः शिका आणि
प्रस्थापित करा. फार महत्वाचं आहे. आणि म्हणून रक्त, वेदीवरचं रक्त आम्हाला सेवा करायला सिद्ध करतं, पण घंगाळ हे आम्हाला ह्या सेवेमुळं मिळालेलं आहे. घंगाळ हे देवाचा पुरवठा आहे, ज्याद्वारे आम्ही देवाची सेवा करीत असताना होणाऱ्या अशुद्धतेपासून आम्ही स्वतःला शुद्ध करतो. आता फार महत्वाचं आहे. हे तर ऑलरेडी आम्हाला नीतिमान बनवलेलं आहे. आम्हाला नीतिमान बनवलेलं आहे. आम्हाला सिद्ध करतं सेवा करायला. पण सेवा करत असताना, आमचं जीवन आम्ही व्यतीत करत असताना, ख्रिस्ती जीवनाची वाटचाल आम्ही करीत असताना पुरवठा आहे जो आम्हाला परमेश्वराने दिलेला आहे, जो आम्हाला ही सेवा करत असताना बरेच वेळेस आम्हाला काय होतं, आमच्यावर अशुद्ध आम्ही होत असतो. नाही का, काउन्सिलिंग करतो. नवरा बायकोची भांडणं आम्ही काउन्सिलिंग करतो, याजक. आणि बऱ्याच वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. नाही का, नवरा बायकोला शिव्या देतो पाळकासमोर होतो. नाही, पाळक सगळं ते पाळकाच्या मनातच की सगळं. हा, बरोबर आहे ना. शिवीगाळ चाललेले आहे काउन्सिलिंग मध्ये, बरोबर होतं का नाही. परिणाम कोणाला, बिचार पाळकाला सगळं अंगावर. आता हिथं पण सेम आहे जुन्या करारामध्ये. आता हिथं जेव्हा अर्पण केले जात होते, या अर्पण करत असताना अनेक गोष्टी याजकाच्या अंगावर लागत होते. हाताला रक्त होतं, मांसाचे तुकडे होते, बरोबर आहे. ते अशुद्ध होते. ते अशुद्ध गोष्टी घेऊन मला आत जाता येत नव्हतं. आणि म्हणून मला काय केलं जायचं, मी तर पहिला हात आणि पाय धुतल्याशिवाय, मी स्वतःला पवित्र केल्याशिवाय मी आत जाऊ शकत नव्हतो. आता लक्षात ठेवा, हे घंगाळातील पाणी आम्हाला पापापासून शुद्ध करत नाही. नीट समजून घ्या. आम्हाला पापातून आम्हाला शुद्ध, येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. आम्ही हे पहिलं समजून घेतलं पाहिजे की रक्त आम्हाला पापापासून शुद्ध करतं. पण जेव्हा आम्ही सेवा करत आहे, आमच्यावर अशुद्धता येते, तेव्हा आम्हाला ते आमचे डाग, आमचे जे ते पाप नाहीये, लक्षात ठेवा. किंवा जेव्हा आपण काय म्हणतो, आपण परीक्षा आहेत, किंवा मी मोह आहे, मोह, टेम्पटेशन्स, ते पाप नाहीये. पण ते असल आणि ते कृतीमध्ये आणलं आपण, तर ते काय होतं, पाप होतं. पण जोपर्यंत ते कृतीत नाही आहे, तोपर्यंत ते काय आहे, टेम्पटेशन आहे, परीक्षा आहे. तेव्हा आम्ही काय करायचं आहे, इथं याच आहे. आणि देवाचं वचन आम्ही अप्लाय करायचं आहे. म्हणून हे देवाचं वचन आहे. आणि म्हणून सेवा करण्यासाठी तरतूद म्हणून हे घंगाळ आमच्यासाठी दिलेलं आहे. आणि म्हणून वेदी आम्हाला देवाच्या नीतिमत्वाचा मार्ग मोकळे करते, तर घंगाळ आमच्यासाठी देवाच्या पावित्र्याचा मार्ग मोकळा करते. आणि म्हणून पवित्र स्थानामध्ये जर आम्हाला प्रवेश करायचा आहे, तर जोपर्यंत आम्ही या घंगाळापासून पुढे जात नाही, तोपर्यंत आम्हाला ते जाता येत नाही. म्हणून पवित्र आम्ही होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या घंगाळाचं स्थान आहे वेदी आणि जो दर्शन मंडप आहे, जो टॅबरनॅकल आहे मुख्य,
त्याच्या मधोमध ही वेदी आहे. आता मी बाकीचं काय सांगणार नाही, कारण याचा बऱ्यापैकी आपण बायबल स्टडीमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. आणि याविषयी जेवढा डेप्थमध्ये जाईल तेवढं तुमचं जास्त कन्फ्यूज व्हाल, आणि म्हणून मी जास्त त्याच्यात घेणार नाही, कारण आपण हळूहळू एक एक गोष्टी आपण पुन्हा पुन्हा योहानाच्या पत्रामध्ये कशा प्रकारे तो पुन्हा पुन्हा त्या विषयाकडे येऊन तो खोलवर जातो, त्याप्रमाणे आपण चा अभ्यास करणार आहे. आता आमचं उभारणं आणि आमची स्थिती फार महत्त्वाची आहे. आता आम्ही इफिस्कराचं पत्र जवळजवळ वर्ष दीड वर्ष अभ्यास केलेला आहे, आणि आम्ही 3 गोष्टी शिकलेला आहोत. कोणकोणत्या 3 गोष्टी? इफिस्कराचं पत्र किती भागामध्ये विभागलेलं आहे? 3 भागांमध्ये. पहिला भाग बसणे, दुसरा भाग उभा राहणे, आणि परत एकदा बसणे, चालणे आणि उभा राहणे. शेवट आम्हाला काय करायचं आहे? स्थिर उभा राहायचं आहे. आणि म्हणून आमचं उभा राहणं आणि आमची स्थिती ही फार महत्वाची, आणि या दोघांमध्ये फरक आहे. आणि अनेक विश्वासणारे इथंच गोंधळ करतात. आता आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जीवन जगत आहोत. आता आमचं उभा राहणं कुणावर अवलंबून आहे? आम्ही ख्रिस्ताच्या विजयामध्ये आम्ही काय आहोत? उभा आहोत. आठवतंय का इफिस्कराचं पत्र? ख्रिस्ताच्या कार्याचा फायदा आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये उभा आहोत. पण कधी कधी मी इथं येतो आणि मला समजतं नाही का, आणि हा कशासाठी सांगितलं होतं, कसं करायचं आहे ते पितळ कशासाठी वापरलं होतं? आरसा कशासाठी? चेहरा बघण्यासाठी, नाही का. आणि मग कधी कधी मी इथून पुढे येतो आणि इथं येऊन बघतो तोंडाला डाग लागलेले, बरोबर आहे, घाण झालेला आहे, धूळ आहे, माती लागलेली आहे. आता बघा, आमची स्थिती आणि आमचं उभं राहणं हे फार महत्वाचं आहे. आता मी जेव्हा हित आहे, अनेक ख्रिस्ती लोक बघतात, देवाचं वचन उघडतात आणि देवाचं वचन सांगतंय, अरे तुझ्यामध्ये इथं जरा काळं लागलेलं आहे, इथं जरा माती लागलेली आहे, नाही का. मग अनेक लोक मागं जातात विधीजवळ परत, की आम्हाला परत इथं काय व्हावं? शुद्ध व्हावं. पण ऑलरेडी आम्हाला इथून शुद्ध केलेलं आहे, आम्ही नीतिमान झालेलो आहोत आणि आम्ही पुढच्या पायरीवर आलेलो आहोत. आमचं उभं राहणं ख्रिस्तामध्ये आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला नीतिमान बनवलेलं आहे. आता मी ते पायरी पुढे आलेलो आहे, आता मला परत मागं जायचं नाहीये. पण अनेक विश्वासणाऱ्यांची स्थितीच माहीत नाहीये, त्यांचं उभं राहणं माहीत नाहीये, आणि मग ते हिथं खान दिसली की पुन्हा वापस. पण तिकडं काय आहे? रक्त आहे, आणि एकदाच आणि सर्व काळसाठी ऑलरेडी आम्हाला काय केलेलं आहे? शुद्ध केलेलं आहे. आता माझी वाटचाल मला करत असताना, मी ती सेवा करत असताना, आमच्या अंगावर आम्ही नाही का गाडीवरून जाताना आमचं घाण होतं, नाही का, तसं आमच्या जीवनावर ते उडत असतं. मग आम्ही काय करावं? आमची स्थिती आम्ही समजावी. मी आता कुठं आहे आणि माझ्यासाठी परमेश्वरानं काय उपलब्ध करून ठेवलेलं आहे. आणि मग मी काय करावं? मी गंगाळातून पाणी घ्यावं आणि स्वतःला काय करावं? शुद्ध करावं. आणि मी स्वतःला पवित्र करावं. आणि पवित्र करण्यासाठीच हे पाणी, हे गंगाळ होतं. आणि या जुन्या करारात त्यांना हात आणि पाय दोन्हीही धुवायचं होतं. पण तुम्ही आणि आम्ही नव्या करारात आहोत,
आता आम्हाला फक्त पाय धुवायचे आहेत, हात धुवायचे नाहीत. पेत्र आवेशी होता नाही का? येशू ख्रिस्तानं काय केलं? शेवटचं प्रभुभोजन आठवते का? शिष्यांचे काय केले? पेत्र म्हणला, अरे तू पायच कशा धुवायला लागलास? ना नकोच म्हणत होता पहिला, पण येशू ख्रिस्त म्हणतो ते तुला नंतर समजेल. काय समजेल? हे तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला समजेल की हे पाय धुणं किती महत्वाचं आहे. मग पेत्र फार आवेशी, मग एवढं महत्वाचं आहे येशू ख्रिस्ता, मग असं कर, पायच कशाला धुवायला लागलाय? मला काय कर, आंघोळच घाल. येशू ख्रिस्त म्हणतो ज्यांचे पाय धुतलेले आहेत त्यांना आंघोळीची गरज नाही. आता नव्या करारात आमचे फक्त पाय धुणं गरजेचं आहे, कारण जुन्या करारात कर्म होतं. हात नेहमी कर्माचे दर्शक आहेत. हात हे कर्म दर्शवतं, पाय हे चालणं दर्शवतं. आता आम्ही नव्या करारात जेव्हा येतो, आम्ही कर्माने नीतिमान ठरले गेलेलो नाही, तर कृपेनं आमचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. फक्त आमचं आता चालणं काय करायचं आहे? व्यवस्थित असणं गरजेचं आहे, चालायचं आहे. आता जेव्हा मी चालतो, परमेश्वर वचन आम्हाला सांगतं की आता आमचे पाय कुठं आहेत? जमिनीला टेकत आहेत. बरोबर आहे? पृथ्वीला, त्या जगाला टेकत आहेत, आणि जगामध्ये घाण आहे, आणि आमचे पाय काय होणार आहेत? घाण होणार आहे. आणि मग आम्हाला काय दिलेलं आहे? हे वचन रूपी जलस्नानाने तो आम्हाला काय घालतो? अंघोळ, न्हाऊ घालतो. देवाचं वचन आम्हाला शुद्ध करते. आणि म्हणून आमचं उभं राहणं आणि आमची स्थिती हे आम्ही नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही जीवन जगत असतो, चालत असतो नाही का? आणि मग आमच्या अचानक काय होतं? मोह येतो, मग कोणाच्या तरी विरुद्ध बोलायचं आहे नाही का? गॉसिपिंग. मागच्या वेळेस कोणीतरी गॉसिपिंग बद्दल बोललं, चारांना बोला होता. गॉसिपिंग काय आहे? नाही का, आम्ही बसतो आणि मग बायका पुरुष मग एकमेकाची काय, आणि मग त्या गोष्टी, आम्ही याजक आहोत, आमची स्थिती आहे, याजक आहोत आम्ही, माहित आहे नाही का? पण काय होतं? कुणाच तरी वाईट बोलायचं नाही का? वाईट गोष्टी चर्चा करायच्या, चुकीच्या गोष्टी, वाईट गोष्टी नाही का? मग आम्ही लगेच काय करावं? घंगाळाजवळ या आणि काय करायचं? फिलिप्पियरास पत्र, लगेच ते फिलिप्पियरास पत्र 4 ते 8 वचन लगेच आपल्या पाणी येते अंगावर. हा, लगेच आम्ही घेऊन ते काय करतो? शुद्ध करतो. काय होतंय ते? काय म्हणते वचन? जे काही सत्य, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. आरसा आम्हाला दाखवतं काहीतरी चुका लागलंय, तू याजक आहेस आणि तुझे विषय चालू आहेत. आता मोबाईलमध्ये काहीतरी गोष्टी ऐकत आहेस तू नाही का? काहीतरी चुकीच्या गोष्टी जगामध्ये जाऊन चाललेला आहे. लगेच मी स्वतःला शुद्ध करतो. काय म्हणतं देवाचं वचन? आणि म्हणून देवाचं वचन आमच्या पावलाकरता, देवाने मार्गाकरता प्रकाश आहे. हे आमच्या चालण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, देवाचं, ख्रिस्ताचं रक्त आम्हाला चालण्यासाठी सिद्ध करतं, सेवेसाठी सिद्ध करतं. पण सेवा करत असताना जे आमचं पोल्युशन आहे, जे आमच्यावर अशुद्धता येत असते, ते शुद्ध करण्यासाठी देवाचं वचन आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतं. म्हणून रक्त आम्हाला शुद्ध करतं, पण देवाचं वचन आम्हाला
पवित्र करतं. म्हणून शुद्धता वेगळी आहे, पवित्रीकरण वेगळं आहे. शुद्धता आम्हाला एकदाच आणि सर्व काळसाठी केलेला. एकदा जर मी विश्वास ठेवतो येशू ख्रिस्तावर, त्या येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. पण देवाचं वचन आम्हाला पवित्र करते. ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन 3 गोष्टी आमच्यासाठी करतं. मी जरा शॉर्टमध्ये घेतो. ज्यांना कुणाला डिटेल्स शिकायचं आहे, आपण बायबल स्टडी सुरू करणार आहोत लवकरच, त्यावेळेस जर याच्यात डिटेल शिकायचं असेल आपण शिकणार आहोत. आता देवाचं वचन काय आहे? देवाचं वचन काय आहे? आता देवाचं वचन आम्हाला 3 गोष्टी करायला हे करतं. काय म्हणतं? 3 कार्य आहेत पाण्याचे किंवा देवाच्या वचनाचा. त्या गंगालमध्ये पाणी आहे आणि पाणी हे देवाचा शब्द आहे, देवाचं वचन आहे. आणि देवाचं वचन आम्हाला काय करतं? पहिली गोष्ट आम्हाला रिव्हील करतं. आता तो आरसा आहे आणि आरसा आम्हाला प्रगटीकरण देतो की मी कसा आहे. आणि तो प्रगटीकरण लक्षात ठेवा, देवाचं वचन हे आत्म्यानं प्रेरित आहे आणि आत्मा आत्म्याशी देवाशी संधान जातो. आणि परमेश्वर जसं आम्हाला बघतो तसं देवाचं वचन आम्हाला प्रगट करतं. ते रिव्हील करतं, आम्हाला प्रगट करतं की मी देवाच्या दृष्टीनं कसा आहे. पहिलं काम टू रिव्हील. दुसरी गोष्ट रिलीज तथा. आता जेव्हा मला समजतं की माझ्यावर अशुद्धता आहे, मी काय करतो? मी पाणी घेतो, देवाचं वचन घेतो, स्वतःवर मारतो, स्वतःवर अप्लाय करतो आणि मी मुक्त होतो. देवाचं वचन आम्हाला मुक्त करते किंवा सोडवते. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, पाणी आम्हाला रिफ्रेश करतं. नाही का, उन्हातानातून तुम्ही जरा पाणी नुसतं गार पाणी तोंडावर मारलं तर किती रिफ्रेश होतं, नाही का. अशुद्धता निघून जाते, पण आम्ही ताजतवानं बनतो देवाच्या सेवेसाठी, पुढचा प्रवास करण्यासाठी. आणि म्हणून 3 गोष्टी आहेत ज्या हे पाणी आम्हाला काय करतं? पहिलं प्रगटीकरण करतं, रिव्हील करतं. दुसरं रिलीज करतं, आम्हाला सोडवतं, आम्हाला मुक्त करतं. आणि चौथं, तिसरी रिफ्रेश, आम्हाला ते ताजतवानं करतं. आणि म्हणून आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की देवाचं वचन आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतं, शुद्ध करतं आणि पवित्र करतं. देवाचं रक्त आम्हाला शुद्ध करतं आणि देवाचं वचन आम्हाला काय करतं? पवित्र करतं. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्हाला क्लेन्झिंग पॉवर आहे, आम्हाला धुण्याची काय आहे? आम्हाला सामर्थ्य आहे. आता आम्ही या गंगाळाचं प्रॉपर्टीज बघितल्या आणि देवाचं वचन आम्हाला याबद्दल काय सांगतं, या गंगाळाबद्दल आम्ही बघितलेले आहे. आपण अनेक वचन वाचूया. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 16 वचन. कलसेकरास पत्र ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. पाऊल म्हणतो हे गंगाळातील पाणी तुमच्यामध्ये भरपूर राहो. किती सुंदर देवाचं वचन सांगते बघा. हे देव गंगाळ, त्यातील जे पाणी आहे हे देवाचं वचन आहे
तो म्हणतो देवाचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. पुढं परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायन इंग्लिशमध्ये काय म्हणलेलं आहे? इन ऑल विजडम टीच अँड admonishing one another with psalms and hymns and spiritual songs. हे काय आहे? सेवा आहे. एकमेकांना काय करा म्हणते ते? स्तोत्रे गाऊन उत्तेजन द्या. म्हणजे वेदीवर ती सेवा आहे. वेदीवर ती सेवा आहे. आणि मग तो काय म्हणतो? गीत आणि सिंगिंग विथ थँक्सफुलनेस इन युअर हार्ट टू गॉड. बरोबर आहे ना? हे काय आहे? तर ते वर्शिप आहे परम पवित्र स्थानामध्ये. बघा, ही इथं सेवा आहे. एकमेकांना उत्तेजन द्या, ही सेवा आहे. आणि मग काय म्हणतो तो? देवाचं वचन तुमच्यामध्ये भरपुरीनं असू दे. आणि मगच तुम्ही काय करू शकता? तुम्ही जाऊन देवाचं तिथं काय करू शकता? वर्शिप करू शकता. किती सुंदर. जर मला पवित्र स्थानात जायचं आहे, जिथं देवाची आराधना आहे, माझ्याकडे सेवा असणं गरजेचं आहे. जे वधस्तंभ मला सेवा उपलब्ध करून देतं. पण देवाचं वचन विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनानं. वचनच मला काय आहे? पुढचा प्रवासाला घेऊन जातं. पुढचा प्रवास मला काय करतो? शुद्ध आणि पवित्र करायला लावतो. आणि म्हणून देवाचं वचन, आता इथं देवाच्या वचनाला 2 शब्द वापरलेले आहेत, एक लोगस आणि रेमा. आता आम्ही हा शब्द कुठं बघत आहे? कुठला आहे? लोगस, रिटन वर्ड ऑफ गॉड. मत्ती याचा 4 अध्याय. येशू ख्रिस्ताचं काय आहे तिथं? परीक्षा आहे नाही का? परीक्षेमध्ये सुद्धा येशू ख्रिस्तानं कशाचा वापर केलेला आहे? या वचन. तो सैतानाला म्हणतो देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे. बघा, स्वतः येशू ख्रिस्तानं त्याच्या परीक्षेमध्ये कशाचा आधार घेतला? स्वतःला शुद्ध करण्याचा, वचनाचा. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही कशाचा आधार घ्यावा? आमची वाटचाल चालू असताना देवाच्या वचनाचा. आम्ही मागे येऊ नये वधस्तंभाकडं. कारण ऑलरेडी वधस्तंभावर माझ्यासाठी तो नीतिमान आम्ही बनावं यासाठी तो शापित झाला. बरोबर? मागचा संदेश परत एकदा बघा यूट्यूब, फेसबुकवर. तो आमच्यासाठी अशासाठी शापित झाला, आम्ही नीतिमान बनावं. आता आम्ही नीतिमान आहोत ही वस्तुस्थिती आम्ही स्वीकारावी, त्याप्रमाणे चालावं. आणि म्हणून आता इथून पुढचं, आता नुसतं आम्ही संदेश ऐकणारे नसावेत. आता इथून पुढचा प्रवास आम्ही वचन नुसतं ऐकणारे असू नये, तर वचन आम्ही स्वतःच्या जीवनात इम्प्लिमेंट करणारे असावेत. एक गोष्ट सांगितली जाते. एक पास्टर होते, तरुण पास्टर होते, आणि फार आवेशानं चर्चमध्ये संदेश देत असत. आणि एक वयोवृद्ध स्त्री तिथं होती, चर्चमध्ये होती, आणि ती लोकांचे कपडे धुवायची, परिटाचं काम करत होती थोडक्यात. आणि चर्च सुटल्या ती याची, बाळक साहेब फार सुंदर वचन तुमचं होतं आणि मी फार आशीर्वादित झाले. आणि पाळक साहेब किती सुंदर तुम्ही बोलता. आणि मग पालकाला ती हे याची काय, जरा पालकाला भारी वाटायचं. मग असे आठवड्यांमागं आठवडे झाले. मग पाळक साहेब म्हणले एकदा आपण या स्त्रीच्या घरी जरा हिला भेटायला जाऊया. आणि मग पाळक साहेब सकाळी सकाळी आले, दार वाजवलं, काय बाईचं काय आवाज नाही.
हाक बेल वाजवते, ती काय दार काय उघडना. जरा इकडून तिकडं बाहेर बघितलं तर त्यांना गाणं म्हणत्याला आवाज आला. आणि मग ते मागं गेले तर तिथे एक पाटाचं पाणी येत होतं. आणि तिथं ती बिचारी साबण आणि हे घेऊन कपडे धुत तिचं काम करत होती. मग बाळासाहेब गेले, प्रेज द लॉर्ड. ती पण पटदिशी उठली, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, चला चला आत घरात बसूया म्हणून. मग घरात बसले. मग बाळासाहेब म्हणले, कसे काय, बरं आहे काय, सगळं व्यवस्थित आहे. आणि मग बाळासाहेब म्हणले, हां. मग बोलता बोलता ती म्हणली, बाळासाहेब मागचा रविवारचा संदेश काय सुंदर होता. आता याला तेच पाहिजे होतं. आता ऑलरेडी तिने मुद्दा काढलायच. बाळासाहेब म्हणले, खरं सांगा म्हणले, मागच्या वेळचा संदेशचा टॉपिक काय होता. ती स्त्री जरा कोड्यात पडली, म्हणजे बाळासाहेब आठवत नाही हो. बरं राहू दे, वचन कुठलं होतं. ती म्हणली, आता माझं वय झालंय, आता बाळा कसं माझ्या लक्षात राहणार. मग तो म्हणला की मग तुम्ही इतकं सुंदर माझं वचन आहे, एवढं फार चांगलं आहे, हे आहे ते आहे सांगताय, पण तुम्ही मला फसवा लागलाय, तुम्ही मला खोटं सांगताय. हे ऐकली तिनं, तिला काही वाईट वाटलं नाही. आणि त्या बाईने फार सुंदर सांगितलं. ते म्हणजे, पाळक साहेब, हे कसं आहे माहित आहे का म्हणजे, आता या कपड्यांना माहित आहे का हे साबण आणि पाणी काय काम करत नाही. पण जेव्हा मी ते कपडे धुते आणि जेव्हा पाणी आणि साबण वापरते, कपड्यांना काही माहित नाही ते कशी शुद्ध होतात, पण त्याचा रिझल्ट आहे की कपडे स्वच्छ निघतात. तो ती म्हणते, पाळक साहेब तुमचं वचन तसंच आहे, की म्हणा देवाचं वचन असंच आहे की ते आम्हाला त्या कपड्यांसारखं शुद्ध करत असते. आणि म्हणून देवाचं वचन तुमच्या आणि आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ते नुसतं आम्ही ऐकून घेऊ नये. आता ते ऐकण्याचे दिवस गेले. जर मला याजक पद सेवा करायची आहे तरच मला ते ख्रिस्ती म्हणून माझा काहीतरी फायदा होणार आहे मला. नाहीतर आयुष्यभर मी ख्रिस्ती राहिलेलो आहे आणि मला माहित नाही मी याजक आहे, मला माहित नाही मी लोकांची मला सेवा करायची आहे, मला देवासाठी माझी व्यक्तिगत सेवा करायची आहे. हे जोपर्यंत मला माहित नाही, मी पुढचा प्रवासच करू शकणार नाही. मी वधस्तंभाजवळ आलेलो आहे आणि मी इथंच थांबलेलो आहे. अनेक ख्रिस्ती दुःखानं सांगतो की अनेक ख्रिस्ती लोक इथंच थांबलेले आहेत. त्यांना हेही माहित नाही की आपण याजक आहोत. आणि इथून पुढचा सगळा प्रवास फक्त जे याजक आहेत तेच करू शकतात. आणि याजक सेवा मिळालेली आहे मला, त्या रक्ताच्या द्वारे मला त्या कार्यासाठी सिद्ध केलेले आहे. आणि त्याचा पुरवठा त्या मार्गावर चालण्यासाठी, ती सेवा मी आशीर्वादित करण्यासाठी, ती सेवा मी प्रामाणिक करण्यासाठी, ती सेवा परमेश्वराला मान्य असेल अशी करण्यासाठी परमेश्वराने देवाचं वचन या गंगाळामध्ये माझ्यासाठी उपलब्ध केलेलं आहे की जेव्हा मला गरज असते शुद्ध व्हायची, तेव्हा मी मागं पळू नये, मागं त्या विधीजवळ पुन्हा जाऊ नये, तर मी ते वचन घ्यावं आणि मी वचन स्वतःवर इम्प्लिमेंट करावं. आणि म्हणून वचन ऐकण्याचं आता बंद करूया. आता आम्ही ते वचन जे ऐकलेलं आहे ते आम्ही आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अप्लाय करायला सुरुवात करूया. तर आणि तरच आमचा प्रवास पुढच्या टप्प्याला जाणार आहे. आज आम्ही हे गंगाळाचं महत्व, देवाचं वचन कसं आम्हाला शुद्ध करतं. मी बरेच वचनं घेतली नाही, कारण आम्ही इफिस्कारास पत्र जेव्हा आम्ही शिकत होतो त्यावेळेस आम्ही बऱ्याच वेळेस या वचनांचा अभ्यास केलेला आहे की कशा प्रकारे वचनरूपी जलस्नानाने तो आम्हाला शुद्ध करतो, पवित्र करतो. आणि ते नोट्स तुम्ही रेफर करा, कारण आपण महत्त्वाच्या विषयाकडं
जात आहोत आणि आज मी आपला जो विषय आहे, आपला विषय जो निवास मंडपातील ख्रिस्ताचे चालणे, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आज आम्ही थांबवत आहोत. पुढच्या रविवारी आम्ही या गंगाळाचं ख्रिस्तानं काय काम केलेलं आहे या ठिकाणी. आता आम्ही बघितलं की छावणीमध्ये येशू ख्रिस्त आला, शब्द देही झाला, त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. त्या वधस्तंभावर तो आमच्यासाठी मरण पावला. आता या गंगाळाजवळ येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे, कारण जोपर्यंत आम्ही हे त्यानं काय केलेलं आहे या गंगाळाजवळ हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही, तोपर्यंत आम्हाला परमेश्वराची तारणाची योजना नीट समजणार नाही. आणि म्हणून आम्ही या गंगाळाचा पुढच्या रविवारी पुन्हा आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि ख्रिस्ताचं जे मार्गक्रमण आहे, आम्ही जे शिकत आहोत, ख्रिस्त पूर्वेपासून पश्चिमेकडे गेलेला आहे. प्रत्येक पाऊल येशू ख्रिस्तानं जाणून बुजून परमेश्वराच्या इच्छेनं आणि परमेश्वरानं जे मोशेला निवास मंडपाचा नमुना दिला, त्या नमुन्याच्या द्वारे त्यानं पाऊल टाकलेलं आहे. आणि हे पाऊल टाकत असताना या विधीनंतर ख्रिस्तानं अनेक पाऊल टाकलेलं आहे. आणि हे गंगाळ आहे. आता हे गंगाळ काय आहे, येशू ख्रिस्तानं कोणतं पाऊल टाकलेलं आहे, आणि या ख्रिस्ताच्या या भूतलावरील आता जिथं पितळ दिसती, हे सगळं पितळ हे ख्रिस्ताचं या भूतलावरील सेवा कार्य आहे. आणि जोपर्यंत आम्हाला हे सेवा कार्य नीट समजत नाही भूतलावरचं, आम्हाला या भूतलावरील येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचे वस्तुनिष्ठ लाभ, त्याचे आशीर्वाद आम्हाला घेता येणार नाहीत. आणि म्हणून आम्ही छावणीतले जीवन बघितलं, परफेक्ट परिपूर्ण जीवन. तो जगला नसता तर या विधीवरचं त्याचं अर्पण व्यर्थ गेलं असतं. तो छावणीत परिपूर्ण जीवन जगला नसता तर आमच्यासाठी तो झगा शिवला नसता, आणि झगा शिवला नसता तर आम्ही या विधीवर येऊ शकलो नसतो. कारण या विधीवर येत असताना आमची नग्नता दिसायला कामा नये, मग आमच्याकडे झगा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या विधीवर त्यानं आमच्यासाठी काय केलेलं आहे, खंडणी भरलेले आहे, आमचं मरण त्यानं घेतलेलं आहे. आता या गंगाळाजवळ काय केलेलं आहे येशू ख्रिस्तानं, ते आपण पुढच्या वेळेस आपण बघणार आहोत. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा प्रभू मी तुझ्याजवळ लीन आणि नम्रपणे तुझ्या मंडळीला घेऊन आज येत. प्रभू, खरोखर तू किती चांगला आहेस, आणि तू तुझ्या मंडळीला किती सुंदर गोष्टींनी भरलेला आहेस. परमेश्वर, आज आम्ही मंडळी म्हणून तुझ्याजवळ येत आहे. प्रभू, आज मंडळी म्हणून प्रभू आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रभू, तू आम्हाला याजक बनवलेला आहेस, आणि आम्ही हे याजक पद आम्ही भूषवावं. आम्ही या जीवनामध्ये तू ज्या कार्यासाठी आम्हाला निवडलंस, ज्या कार्यासाठी प्रभू तू आम्हाला पाचारण केलंस, ज्या कार्यासाठी प्रभू तू आम्हाला चालवत आहेस, आज आम्ही प्रार्थना करत आहे प्रभू, इथं बसलेल्या प्रत्येकांना प्रभू, आणि जे ऐकत आहेत त्या सर्वांना प्रभू, तुझं वचन त्यांच्याकडे आलेलं आहे की ते याजक आहेत. प्रभू, ते याजक पण भूषवण्यासाठी पवित्र आत्मा ये, आणि इथं बसलेल्या प्रत्येकाचा जे ऐकत आहे त्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आणि होऊ दे प्रभू, तुला गौरव देणार प्रभू, तुला प्रभू महिमा देणार प्रभू, असं जीवन आमचं असं, ज्याद्वारे प्रभू तू गौरवला जावास, असं जीवन आमच्याकडे असं. पवित्र आत्मा ये आणि देव तुझ्या वचनाचं मार्गदर्शन आम्हाला,
या वाटचाल करत असताना प्रभू विश्वासानं तुझं वचन आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. पवित्र आत्म्या ये आणि तुझ्या वचनाचं महत्व आम्हाला, तुझं वचन जे शुद्ध आहे, जे सत्य आहे, त्या सत्यावर चालण्यासाठी प्रभू प्रत्येक विश्वासणाऱ्याने हे सत्य त्यांच्या अंतःकरणात बिंबवावं. इथून पुढचा प्रवास हा याजक म्हणूनच आम्ही करू शकतो. आणि यासाठी परमेश्वरा तू आमच्यासाठी तरतूद केलेले आहे. आम्हाला पवित्र करण्यासाठी प्रभू तुझं वचन आमच्यासाठी दिलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित असं वचन लोगस तू आम्हाला दिलेला आहेस. ते घ्यावं प्रभू. आम्ही स्वतःचे पाय धुवावेत आणि आमची वाटचाल प्रभू तुला तुझ्या पाचांना शोभेल असं आम्ही चालावं. आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं. आज तू दयेने आणि कृपेने सहाय्य कर, कृपा कर आणि होऊ दे प्रभू आमची जीवन तुला गौरव देणार आहे. आज तू दयेने येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून